पुण्यामध्ये आणि मला उद्या सकाळी लवकर निघायचं आहे, घरी जायचं आहे। तर आत्ताच माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी करणार आहे आता पॅकिंग, कारण उद्या सकाळी लवकर निघायचं आहे। तर उद्या असणार आहे माझा महामंडळाचा प्रवास पुणे टू जत। तर चला आपण स्टार्ट करूया पॅकिंग करायला। मी अजून पॅकिंग करायला स्टार्ट पण नाही केलेलं, तोपर्यंतच झाला माझ्यासोबत खूप मोठा कांड। तर मी माझी बॅग ठेवली होती अलमारीवरती आणि आता पॅकिंग करायचं म्हणून काढायला गेले आणि त्या अलमारीचे कोपरे माझ्या बॅगेला लागले आणि ही बघा माझी बॅग एवढी भरपूर फाटली इथून एवढी। देखा आपने लापरवाही का नतीजा है। आणि मी आता ह्याला पिन लावलेली आहे आणि मला नाही माहिती ही बॅग आता मला कुठपर्यंत साथ देईल, तरी पण मी हिच्या भरोसे ह्याच्यामध्ये आता सगळं सामान भरणार आहे आणि हिला घेऊन जाणार आहे घरी। तर चला आता सामान भरायला स्टार्ट करूया। तर माझी एक्झाम आहे आणि एक्झामच्या प्रिपरेशनसाठी मी घरी चाललेली आहे। तर मला बुक्स पण घेऊन जायचे आहेत आणि सगळे पडले। तर एवढे सगळे बुक्स आहेत, हे पण घेऊन जायचे आहेत मला। तर बुक्स वगैरे मी ह्या बॅगेत ठेवलेले आहेत आणि बाकीचं सगळं साहित्य त्या दुसऱ्या बॅगेमध्ये आहे। आणि हा आहे माझा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लॅपटॉप पण याच बॅगेत ठेवते। आणि हा आहे लॅपटॉपचा चार्जर। तर ऑलमोस्ट मला जेवढं आठवतंय तेवढं सगळं मी घेतलेलं आहे, बाकीचं जसं आठवलं तसं मी घेईलच। तर बघूया एवढे बॅग घेऊन माझा प्रवास कसा होणार आहे आणि काय होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर फ्रेंड्स, ऑलमोस्ट माझी सगळी पॅकिंग झालेली आहे आणि रूममध्ये एवढा पसारा झालाय ना, तर आता मला तो सगळा पसारा आवरून घ्यायचा आहे। तर तुम्ही पण बघा किती पसारा झालाय। तर आता हा फटाफट मला सगळा पसारा आवरायला पाहिजे आणि हे सगळे कपडे फोल्ड करून ठेवायचे आहेत। ही एक बॅग घेणार आहे मी आणि ही एक बॅग, आणि ही बॅग बघा किती फुगलेली आहे आणि तिकडच्या साईडून थोडीशी फाटली पण आहे ते। तर आता ही बॅग घेऊन मला जायचं आहे। झालेली आहे आणि मी माझी रूम पण क्लीन करून घेतलेली आहे, तुम्ही पण बघून घ्या। आणि हे आहेत माझे बॅग्स जे की ओके डन झालेले आहेत, पॅक झालेले आहेत। तर आता आपण बघूया, सकाळी लवकर उठूया आणि आवरून आपला प्रवास कंटिन्यू करूया। तर चला झोपूया आता, बाय बाय, गुड नाईट। गुड मॉर्निंग फ्रेंड्स। तर आत्ता झालेली आहे सकाळ आणि सकाळचे वाजलेले आहेत 5:45। तर मी 5 वाजताच उठून माझं सगळं काम वगैरे आवरून घेतलं आणि आता निघायचं म्हणून मी थोडंसं बाहेर बघितलं। तर बाहेर बघा अजून अंधारच पडलेला आहे, तर थोडंसं उजेड झाला की मी निघणारच आहे लगेच। फायनली मी बस स्टॉपवरती आलेली आहे आणि आता बसची वाट बघूया, कधी बस भेटते काय माहिती आता। तर आत्ताच मला बस भेटलेली आहे आणि सकाळी सकाळी बसमध्ये पण जास्त गर्दी नाही आहे आणि ट्रॅफिक पण कमी असल्यामुळे मी आता लवकरच पुणे स्टेशनला पोहोचल। पुणे स्टेशनवरून मला ऑटो करून जायचं आहे स्वारगेटला आणि व्ह्यू बघा सकाळचा किती भारी झाला। तर आत्ताच मी आलेली आहे स्वारगेटला आणि स्वारगेटवरून मी कवटेमंकाळची बस पकडलेली आहे। जरची होती पण ती 8:30 वाजता, तेवढा उशीर कुठे करत बसू म्हणतं, मग मी आता कवटेमंकाळच्या बसने चाललेली आहे। तर चला आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया आणि आता थोड्याच वेळात बस पण निघेल, त्यामुळे स्वारगेटला मी आत्ताच इकडे बस नाश्ता करण्यासाठी थांबलेली आहे। तर आता मी पण जाऊन काहीतरी खाऊन घेते। तर मी घेतलेली आहे इडली, खूप भूक लागलेली आहे नाश्ता। तर आता मी पोहोचले आहे साताऱ्यामध्ये। तर मी सांगलीमध्ये उतरून मग जतची बस पकडणार आहे। भले बस कवटेमंकाळची असली तरी मला कवटेमंकाळमध्ये उतरून पण सांगलीवरून येणाऱ्या जतचीच बसची वाट बघायची, त्यामुळे मी सांगलीमध्येच उतरणार आहे। हे आहे सांगलीचं बस स्टँड आणि आता मी जतच्या बसची वाट बघते, बघूया आता कधी भेटती बस।
तर फायनली मला जतची बस भेटलेली आहे आणि मी खूप स्ट्रगल करून हे बसायला जागा मिळवलेली आहे. आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे बसमध्ये. तर एखाद्यासोबत वाईट होऊन किती व्हायला पाहिजे बघा. दुष्काळात 13वा महिना लागलाय असं म्हटल्यासारखं आमच्या बसचं टायर फुटलेलं आहे आता सध्या. तर आता भर रस्त्यावर आम्हाला उतरवलेलं आहे आणि आता आम्ही दुसऱ्या बसची वाट बघतो. आता दुसरी बस कधी भेटते काय माहिती. तर फायनली मी घरी पोहोचलेली आहे आणि इकडे बघा झाडाला चिंचा किती लागलेल्या आहेत. आणि हा बघा, ह्याला तर तुम्ही ओळखताच. हाय, हा बैजा आहे, कसा बघतो बघा. फ्रेंड्स, घरी आल्या आल्या ह्याला भेटणं मॅन्डेटरी आहे. आणि हा बघा कसा बसलाय पायावर पाय टाकून. होय साईबाईस का. तर फ्रेंड्स, मी पोहोचलेली आहे घरी आणि आता मी आल्या आल्या पहिल्यांदा जेवण केलं, कारण मला खूप भूक लागली होती. सकाळी फक्त नाश्ता केला होता, तेवढ्यावरच मी दिवस काढला आज. आणि सकाळी तर बस लवकर भेटली, पण सांगलीमध्ये आल्यावर थोडासा वेळ लागला बस भेटायला. त्यानंतर ना मध्ये ट्रॅफिक वगैरे लागलं, रस्त्याचं काम चालू आहे, ते सगळं झालं. तेवढं झालं तर ते पण ठीक होतं. पण ह्याच्यापेक्षा पण वाईट काय झालं, 5 किलोमीटर राहिलं होतं मला उतरायचं होतं डफळापूरमध्ये. 5 किलोमीटर अंतर राहिलं होतं कोकळ्याच्या पलीकडे, म्हणजे कवटेमंकाळच्या अलीकडे इकडे. तर बसचं टायर फुटलं झालं. तेवढ्यात तिथून मग बसमधून आम्हाला उतरवलं. नंतर ना दुसऱ्या बसची वाट बघितली अर्धा पाऊण तास का 1 तास. त्यानंतर ना मग आम्ही बस पकडलो दुसरी. मग मी आले. तर असं मला खूप लेट पण झालं आणि खूप तणाव पण झाला या प्रवासाने मला. तर आलेली आहे मी घरी आणि आता भारी वाटायला लागले स्वतःच्या घरात, स्वतःच्या रूममध्ये आल्यानंतर ना. तर आता मी झोपणार आहे, कारण मला खूप म्हणजे खूप कंटाळा आलाय. हाय, एक बघा तिकडं गेलं पाठीमागं, हे इथं खेळत होते. हाय, ही आहे त्यांची आई. आणि हे बघा कसं बघतोय. हे बघा. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. लवकरच भेटूया आपण एक नवीन व्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.